निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्यानं त्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळामध्ये सहभाग आहे आणि विशेष म्हणजे मवियाच्या या प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत। राज ठाकरे सहभागी होणार की मनसेचे नेते येणार याकडे आता लक्ष असेल। सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना सुद्धा निमंत्रण दिलेले आहे। लोकशाही बळकट व्हावी, निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास हा अधिक दृढ व्हावा हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचं मविया नेत्यांनी सांगितलंय। दरम्यान निवडणूक आयोगाच्या या भेटीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांची एक संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। ठाकरे बंधूंची युतीची चर्चा, कालचा ठाण्यातला एकत्रित मोर्चा आणि आज पुन्हा एकत्र निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, त्यामुळे राज ठाकरेंच्या मवियातल्या एंट्रीबाबत सध्या जोरदार चर्चा देखील सुरू आहे। तर या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राजकारण नेमकं काय सांगता आहे, काय बिटवीन द लाईन्स आहे, सगळं जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, आज मवियाच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड, कारण ते मवियाच्या नेत्यांबरोबर जाणार आहेत। तर अनेक खरं तर कंगोरे आहेत। काँग्रेसला हे कितपत रुजतंय? बिहारच्या निवडणुका घेऊन काय काय नेमकं होण्याची शक्यता आहे? राज ठाकरे स्वतः जातील का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। अनुपमा, राज ठाकरे हे स्वतः जाणार आहेत, या शिष्टमंडळामध्ये सहभागी होणार आहेत। जरी या शिष्टमंडळाला सर्वपक्षीय असं नाव दिलं गेलं असलं तरी मवियाचे 3 घटक पक्ष आणि मनसे असे 4 प्रमुख पक्ष असणार आहेत। इतर छोटे पक्ष असतील, सपा असेल आणि इतर डाव्या संघटनांचे जे पक्ष आहेत ते असतील सोबत। परंतु या शिष्टमंडळाच्या माध्यमातून, भेटीच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर खास करून विरोधकांना एक गोष्ट अधोरेखित करायची आहे की जी पारदर्शक निवडणूक होणार आहे, होणं गरजेचं आहे, त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कारण बिहारची निवडणूक सध्या होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वारंवार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत। वोट चोरीचं प्रकरण राहुल गांधी यांनी समोर आणलं होतं, त्यानंतर निर्माण केले गेले प्रश्न, अशा असंख्य प्रश्न घेऊन ही भेट होणार आहे। आणि या भेटीच्या निमंत्रणकर्ते म्हणजे संजय राऊत यांनी सर्वपक्षीय असं म्हटलं गेलं असलं तरी जे सत्ताधारी 3 पक्ष आहेत ते यामध्ये सहभागी होणार नाही आहेत। म्हणजेच विरोधकांना, खास करून मवियाला देखील त्यांना आरोप करता येतील की आम्ही पारदर्शक निवडणूक आम्हाला पाहिजे आहे, परंतु यामध्ये सत्ताधारी सहभागी होत नाही आहेत, आम्ही निमंत्रण देऊन देखील यामध्ये सहभागी होत नाही आहेत, असे एक त्यांच्यावर नंतर एक आरोप केला जाऊ शकतो। आणि या माध्यमातून एक निवडणूक आयोगाला देखील एक प्रकारचा, तिथल्या अधिकाऱ्यांना देखील एक प्रकारचा दबाव निर्माण करणं गरजेचं राहील की कुठल्याही प्रकारे गडबड घोटाळा जो निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे तो होऊ शकणार नाही आहे। त्यामध्ये विरोधकांचं बारीक लक्ष असेल त्या काळामध्ये, त्यामुळं तशा प्रकारची एक नीती ही मवियाची असणार आहे। आणि या मवियाच्या नेत्यामध्ये राज ठाकरे सहभागी होत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं। कालच आम्ही त्या संदर्भात काँग्रेसला प्रश्न उपस्थित केले होते, कारण काँग्रेसला बिहार निवडणूक असल्यामुळं काँग्रेसला मनसेला थेटपणे सोबत घेता येणार नाही आहे। त्यामुळे सध्या तात्पुरत्या प्रमाणात अशा प्रकारे भेटीच्या माध्यमातून देखील अशा प्रकारे जाणार आहेत। आज महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये काँग्रेसच्या वतीनं हर्षवर्धन सपकाळ यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे सहभागी होणार असल्याचं सांगितलं। हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीत जाणार आहेत, त्यामुळे आजच्या या महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत। या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवार आणि इतर उद्धव ठाकरे आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेब थोरात असतील, राज ठाकरे असतील, हे नेमके काय बोलणार ते देखील महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच कृष्णात, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। त्यामुळे राज्यात घडणारी आज ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय घडामोड असणार आहे।